नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थिनीशी कथित गैरवर्तन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केली आहे. या संदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घ्यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली असून सोमवारी ही याचिका न्यायालयासमोर उल्लेखासाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती नितीन सातपुते यांनी दिली आहे. आणि याच विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आणि काँग्रेस जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. मात्र त्या आंदोलनामध्ये काही विद्यार्थी संसद भवनाकडे जात असताना त्यांच्यावर झालेल्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण राज्यामध्ये या संदर्भातील सरकार विरोधात एक लाट उसळलेली आहे. त्याचाच परिणाम मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी आंदोलनात दिसलेला आहे. मात्र आंदोलन करताना काही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका महिलेला सोबत एक कृत्य करताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी आता पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कायदेतज्ञ नितीन सातपुते हे मुंबई सीपी यांना एक पत्र देणार आहे आणि कारवाई करण्यासंदर्भातली मागणी करणार आहे. नेमकं काय असणार आहे या कारवाई त्यांच्या तक्रारीमध्ये आपण जाणून घ्या. नितीन सर, काय नेमकी तुमची तक्रार असणार आहे आणि त्यात काय तुम्ही म्हणणार आहात? आपण आता पाहिलं, संपूर्ण भारत देश बघतोय, सगळे लोक पाहत आहेत की पोलीस विद्यार्थ्यांवरती कसा अत्याचार करतायत, कसं लाठीमार करतायत. लाठीमार वगैरे हा एक भाग ओके होता, पण काल जो एक प्रकार झाला शिवाजी पार्कला, तिकडचा त्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातला पोलीस कॉन्स्टेबल दीपक बल्लाळ नावाचा जो होता, तो त्या ठिकाणी दादरला त्या महिलेला एक अश्लीलपणे स्पर्श करतोय. हा त्याचा हात एक त्याने घातलाय आणि त्याला तिकडे कोणी बोलवलं होतं, तो तिकडे हात लावत असताना इतर ठिकाणी तो पाहत होता की त्याला कोणी बघतंय का हे कृत्य करताना. आणि त्याचं लक्ष दुसरीकडे होतं. चेहरा, डोळे तिकडे होते, पण हात त्याच्या इकडे त्या महिलेला अश्लील स्पर्श करत होता. आणि हे अश्लील स्पर्श जो केलेला आहे हा अपराधिक गोष्ट आहे, ही गुन्हेगारी गोष्ट आहे आणि त्याबाबत त्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पोलीस रोज सर्रास अत्याचार करतायत, लोकांना मारतायत, डोकी फोडतायत, त्यांना जखमी करतायत, यांचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आता काल परवा एक व्हिडिओ आला होता. एक कुठल्या तरी गवंडी कुठे पोलीस स्टेशनचा जो कॉन्स्टेबल होता, ड्रायव्हर, त्या गाडीमध्ये जीपमध्ये दोन मुलं बसली होती, विद्यार्थी असतील ते. त्यांना बोलतो की तुमच्या खिशामध्ये 50-50 ग्रामचे मी मादक द्रव्याच्या पुड्या ज्या असतात ते तुम्हाला मी तुमच्या खिशात टाकेन आणि तुम्हाला अडकून टाकेन, तुमचं जीवन बरबाद करून टाकेन, अशी धमकी देतो. ही धमकी दिली त्याने. मग या पुड्या जो बोलला की तुमच्याकडे देईन, तुम्हाला मी अडकून टाकेन, मग तुझ्याकडे पुड्या आहेत का? तू पुढे तुझ्याकडे स्टॉक आहे का त्याचा? तुझ्या पोलीस ठाण्यामध्ये ठेवलाय का तो स्टॉक? का तुझा कोण सप्लायर आहे या मादक द्रव्य विकणारे? तू त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे का? तू कशाच्या बळावरती, कशाच्या आधारावरती हे जे तू वक्तव्य केलं की तुझ्या खिशामध्ये मी पुढे टाकेन, मादक द्रव्य टाकेल, तुला अडकून टाकेल, म्हणजे तुझ्याकडे असल्याशिवाय तू बोलत नाही. मग हा जो कोण आहे, जो पोलीस कॉन्स्टेबल, त्याला सस्पेंड केल्याची बातमी मला समजली. पण याच्यावर गुन्हा का दाखल करत नाही? तुझा सोर्स काय त्या पुड्यांचा? त्या पुड्या, हे मादक द्रव्य तू कुठून आणतो किंवा कुठून आणणार आहे, किंवा तुझ्याकडे आहेत, तू आता तू बोलला त्यांच्या टाकणार म्हणजे तुझ्याकडे आहे ते. मग त्या ज्या पोझिशन मध्ये जर आहे तर त्या गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या शिवाजी पार्कचा जो कॉन्स्टेबल दीपक बल्लाळ आणि हा एक कॉन्स्टेबल, असे अनेक अधिकारी आहेत ते मुलांना मारण करतात. एक तर दिल्लीला आपण पाहिलं असेल, तो एक लांबा नावाचा कोणतो ऑफिसर होता, तो त्याने तर त्या महिलेच्या खाजगी भागाला त्याने काठी घालत होता तो. हा, मग एवढा अत्याचार. ती बाई चाललेली असताना हे लोक पाठीमागून काठी घालतायत, काठी मारतायत. आणि शिवाजी पार्कचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तो निळ्या शर्ट मधला जो कोण व्यक्ती होता, ते तिकडे त्याचं वेगळं चाललं होतं, ह्याचं तिकडे वेगळं चाललं. ह्याची तिकडे काहीच गरज नव्हती त्या महिलेच्या पाठी त्याला जाऊन स्पर्श करायची, का त्या महिलेला सांगायला पाहिजे होतं. आणि ती बाई ऑलरेडी 30 कोणातरी सोडत होती, पण त्याला जाऊन त्यांनी स्पर्श केला. त्यामुळे त्याची कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं आज रोहित पवारांनी पण मागणी केली होती की त्याच्यावरती गुन्हा दाखल करा. आता मला वाटतं असं बातमी आली की पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिली. ठीक आहे, क्लीन चिट कशी काय दिली? जर गुन्हा दाखल नाही झालेला, कुणी तक्रार चौकशीच केलेली नाहीये, कोणी तक्रार केलेली नाही अजून, मग क्लीन चिट कशी काय? तुमचा पोलिसवाला आहे, पोलीस आहे म्हणून तुम्ही त्याला वाचवता का? बाकी दुसरा कोण सामान्य माणूस असेल की त्याला मारून त्याला जेलमध्ये टाकला असतं तुम्ही आतापर्यंत. तर त्यामुळे आम्ही हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस आहेत किंवा या वर्दीमधील जे गुन्हेगार आहेत,
यांच्यावरती कारवाई करण्याकरता आम्ही तक्रार दाखल करतोय. आणि जर कारवाई नाही केली तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याची याचिका दाखल करणार आणि मुंबईचे सीपी जे आहेत त्यांना कोर्टामध्ये आन्सर द्यावं लागणार आहे. ह्याची हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं? या व्हिडिओमध्ये सरळ दिसतंय त्या महिलेचा शीलभंग होतोय, तिचा विनयभंग होतोय आणि सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे, गुन्हा दाखल करायला पाहिजे. महिलांचा कॉन्फिडन्स आहे, हे जे विद्यार्थी आहेत देशभरातील हे उद्याचं भविष्य आहे भारताचं. यांच्या बाबतीत यांना जर संरक्षण मिळत नसेल, या आमच्या महिलांना जर असं वागवत असेल तर काय भविष्याच्या दिशेचं काही खरं नाही. त्यामुळे कारवाई करून संदेश दिला पाहिजे की कायदा सगळ्यांना समान आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र ती महिला अद्यापही तक्रार देण्यासाठी समोर आलेली नाही आहे. तर कशा प्रकारे ही कारवाई होऊ शकते? कोणत्या कलमांतर्गत ही कारवाई होऊ शकते? कायद्याचे अभ्यास म्हणून तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये महिलांचे गुन्हे पूर्वी भारतीय भारतीय दंडविधानामध्ये महिलांचे गुन्हे होते. त्यामध्ये विनयभंग नावाचा एक प्रकार होता किंवा एखाद्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य, आउटरेजिंग मॉडेस्टी हा एक प्रकार होता. अशी असं प्रावधान आपल्या कायद्यामध्ये आहे, भारतीय दंडविधानामध्ये आहे आणि आता जो BNS आहे त्याच्यामध्ये देखील आहे. त्यामध्ये देखील 79 पर्यंत ही कलम आहे. त्यामध्ये 354 जे होतं पूर्वी ते आता ते बदलून दुसरं झालंय. 509 आहे. विनयभंगाची कलम त्यात आहे. जर एखादं मायनर असेल तर त्याला पोक्सो देखील लागतो. जर असं कृत्य मायनर बरोबर जर झालं तर. त्यामुळे असे त्यात प्रावधान आहे आणि गुन्हा दाखल करायला हरकत नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. ती जी कोण महिला आहे त्याला शोधावं आणि पोलिसांनी संदेश द्यावा, की समाजाला, की आमचे पोलीस अधिकारी जरी असले किंवा पोलीस जरी असले तरी आम्ही कायदा हा सगळ्यांना समान आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. पण इकडे त्यांना वाचवायचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही हायकोर्टात देखील एक पिटिशन दाखल केलेलं आहे की सुमोटो दाखल करण्यात. काय नेमकं प्रकरण, कशा संदर्भात हे सुमोटो दाखल करण्यात आलं? आता बघा, अ, दिल्ली सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टाने जे सूर्यकांत आहेत त्यांनी त्यांनी म्हणाले की आम्हाला एवढा वेळ नाही बघायला, यांची व्हिडिओ पाहायला वेळ नाही. सूर्यकांत साहेबांच्या जे CJI जे आहेत त्यांच्या एका शब्दानेच ही कॉक्रोच पार्टी जन्माला आली. तुम्ही कॉक्रोच आता असं बोलल्यामुळे हे कॉक्रोच तयार झालेत आणि ह्या कॉक्रोचचं आंदोलन जे आहे संपूर्ण देशभरात फोपावलंय. ठीक आहे. सरकारला ते महागात पडतंय आणि आता एवढं लोकांना मारहाण होते, डोकी फोडली जात आहेत, त्यांच्यावर अत्याचार होतोय. याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात जेव्हा दाखल झाली होती, तर कोर्टाने हे वक्तव्य केले की त्यांना वेळ नाही. मग पिटिशन दाखल केली, ते डिसमिस करतात ते. आता मुंबई देखील असा अत्याचार होतोय, असे प्रकार होत आहेत. म्हणून आम्ही बॉम्बे हायकोर्टला एका प्रकरणामध्ये रमेश म्हात्रे हा जो होता नगरसेवक, त्याने एका डॉक्टरच्या मारहाण प्रकरणामध्ये त्याला कोर्टाने जामीन दिला वगैरे. त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून सरकार आपल्याला दिलेलं नसताना बॉम्बे हायकोर्टने स्वतःहून सुमोटो ते प्रकरण घेतलं आणि त्यात ते इंटरफेअर केलं. मग हे एवढं हा जो कोण पॉलिटिकल लीडर आहे त्याच्या बाबत ते सुमोटो घेण्यापेक्षा हे लोकांची जी केसेस आहेत, या लोकांना जो अत्याचार होतो विद्यार्थ्यांना, त्याबद्दल सुप्रीम कोर्ट बॉम्बे हायकोर्ट दिसत नाही का? त्यांनी सुमोटो घ्यायला पाहिजे. त्यांना दिसत नसेल किंवा दिसलं नाही म्हणून आम्ही ते दिसण्याकरता त्यांना त्यांच्या नजरेत आणण्याकरता आम्ही बॉम्बे हायकोर्टला ही तक्रार दिलेली आहे. ही तक्रार आम्ही दाखल केलेली आहे. ही रजिस्टरची सही आहे. ठीक आहे. तर ही तक्रार दिली आहे. जेणेकरून तुम्हाला दिसलं नसेल तर आम्ही तुमच्या नजरेत आणतोय की बाबा असा प्रकार होतोय. आम्ही रमेश म्हात्रेचा देखील याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि हा जो अत्याचार होतोय इथे मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवरती, अत्याचार होऊ नये त्यासाठी कोर्टाने सुमोटो कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे आणि योग्य ती कारवाई करायला पाहिजे. ही कारवाई कोणाच्या विरोधात करायला पाहिजे? ही कारवाई करायला पाहिजे सरकारच्या विरुद्ध. त्यांचे जे पोलीस आहेत हे अत्याचारी पोलीस यांच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे. आणि असा हा उघड उघड हे जे प्रकार होत आहेत धमक्या द्यायचं, जसं इमर्जन्सी जसं होतं 1975 ला, त्याप्रमाणे पोलीस आता वागतायत. लोकांना मारझोड करतायत, त्यांच्या लोकांच्या जीवात त्यांना पर्वा नाही. त्यांना जशी मुलं नाहीत, ही सर्व आपली मुलं आहेत. त्यांना देखील मुलं असतील, पण त्यांना जर असं कुणी मारलं, त्यांच्या महिलांच्या बाबतीत असं कुणी केलं, ते गप्प बसतील का? ते गप्प बसणार नाही. म्हणून हे कोर्टाच्या नजरेस आणून दिलेलं आहे आम्ही. आता पाहू कोर्ट याच्यात काय कारवाई करते, याची आम्ही विचारणा करणारच आहोत त्याची. आणि बघू कोर्टाचा आता स्टँड काय आहे मी ते पाहतो. तुम्ही म्हटले की अघोषित आणीबाणीसारखा काळ आहे. हम्म. मला खरंच वाटते का सध्या अघोषित आणीबाणी आहे? कशामुळे तुम्हाला वाटतं? हो, नक्कीच. अ, तुम्हाला एक गोष्ट बोलतो. BJP सरकार जे आहे, मोदी सरकार जे आता आहे, याच्या विरुद्ध कोण बोलायला तयार नव्हतं. पण सर्वोच्च न्यायालयाने निर्माण केलेला हा जो कॉक्रोच आहे, हा कॉक्रोच आता संपूर्ण कुरतडून खायला लागलाय. BJP ला खायला लागला तो. त्याला चांगलं कुरतडलंय. अख्ख्या भारतभर हे सगळे BJPच्या विरुद्ध हे सगळे जी झुरळ आहेत, म्हणजे हे CJP पार्टी आहे आणि संपूर्ण विद्यार्थी आणि नवीन जनरेशन जी आहे, ती आता या सरकारच्या मागे लागलेली आहे. त्यामुळे सरकारला आता कुठेतरी भय वाटायला लागलेला आहे. आणि मोदी सरकार जेव्हा आलं, जेव्हा ते 2014 पासून आले, त्यांनी हळूहळू पद्धतशीरपणे देशामध्ये हिटलरशाही, हुकुमशाही कशी राबवता येईल त्या पद्धतीने
ते वागत आलेले आहे. आणि आणि ही जी परिस्थिती जी आहे ना, ही अघोषित आणीबाणीसारखीच आहे. तुम्हाला काही करायचा अधिकार नाही. जजेस घाबरलेले आहेत. तुमचे कार्यकर्ते तुम्ही उचलून त्यांना आत टाकता. तर एखादा पक्षाचा एखादा आमदार किंवा खासदार असेल, तुमचं ऐकत नसेल, तुम्ही त्याच्याविरुद्ध ईडी लावता. तुम्ही मनमानी कारभार करता. पूर्वी इंदिरा गांधीच्या काळात सीबीआयचा वापर व्हायचा. यांच्या काळामध्ये ईडी, एनसीबी असा ह्याचा वापर होतो. आणि त्यामुळे संपूर्ण हे भारतातली हुकुमशाही आपले लोकशाही जी आहे ती संपूर्ण हे हुकुमशाहीकडे ची वाटचाल होत आहे. आणि त्यासाठी ही देखील एक इमर्जन्सीच आहे आणि भयानक आहे. पण आता ह्या सीजेपी पार्टीचा उदय झालाय आणि संपूर्ण जनरेशन जी आहे, नवीन जनरेशन, ही जी विद्यार्थी आहेत, हे संपूर्ण विद्यार्थी आता जागेत राहिले आणि संपूर्ण या पुढील निवडणुकीत हे सरकार राहणार नाही. कारण हे जी नवीन पिढी आहे, हे उद्याचे मतदार आहेत, हे भविष्य आहे आणि हे त्यांना हे सरकारला महाग पडणार आहे. उद्याला ह्याच अनुषंगाने ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार आहे. मात्र मुंबईमध्ये धारा 144 लागू आहे, जमावबंदीचे आदेश आहे. अशा यामध्ये जर हा मोर्चा निघाला तर कायदे तज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं, यावर काय कारवाई होऊ शकते? असं आहे, यांनी 144 लागू केलेले आहेत धारा म्हणजे जमावबंदी. तर अशात जर मोर्चे निघाले, हे कायद्याच्या विरुद्ध हे मोर्चे असणार, बेकायदेशीर असणार. आणि पोलीस त्यांची जी आहे दंडुकीशाही आणि जी काही कारवाई आहे कायदेशीर ती ते करणार, यांच्यावर गुन्हे दाखल करणार. यांना गुन्हे दाखल करून यांना जेलमध्ये डांबणार यांना. त्यात फार काही होत नाही, 1-2 दिवसामध्ये सुटतील सगळे. पण पोलीस एवढंच करू शकतात की गुन्हे दाखल करतील, यांना प्रतिबंध करण्याकरता यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतील, प्रत्येकाला उचलून आत टाकतील, तडीपार करतील, असे बरंच काही काही करू शकतील. त्यामुळे आता मुंबई पोलीस किंवा देशातील पोलीस हे पिसाटलेले आहेत. काल तुम्ही पाहिलं असेल बिहारमध्ये बीजेपीच्या कार्यकर्त्यांना पळून पळून लावलं. हे विद्यार्थी जैन जे होते, जे नेपाळमध्ये घडलं, तोच प्रकार आपल्याला बिहारमध्ये दिसला. आणि त्यामुळे हे भारतभर सगळे हे लोन पसरणार आहे आणि संपूर्ण हे जे विद्यार्थी आहे, उद्याची पिढी हे या सरकारला सळगीपुळं करून सोडणार आहे. काय झालं की आंदोलनामध्ये ना 900 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी. तर अशा असे विद्यार्थी आहेत, त्या संदर्भात तुम्ही काही कायदेशीर लढाई लढणार? नक्कीच. आता ही देशाचं जनरेशन आहे, हे भविष्य पुढील. आणि अशा ज्या विद्यार्थ्यांमध्ये हे गुन्हे खोटेच आहे सगळे. हे खोटे गुन्हे दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना मदत करणार. त्यांच्यामध्ये त्यांची याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार. हे गुन्हे रद्द करून घेण्याचा मी प्रयत्न करणार. आणि हे जे गुन्हे असतात हे राजकीय गुन्हे असतात. आपण पाहिलं असेल एखादं आंदोलन किंवा काय असतं, गुन्हे दाखल होतात, मंत्र्यांवरती गुन्हे दाखल होतात. 5 वर्षांनी हे सरकार परत जी-आर काढतं, की अशी सामाजिक असलेली ही केसेस त्यानंतर स्वतःच विड्रॉ करतात किंवा ती ठेवत नाही. त्यामुळे ह्याला काही जास्त फार महत्व नाहीये. आणि पण मुलांच्या करिअरसाठी या केसेस असणं फार त्यांना धोकादायक आहे. त्यांना हार्मफुल आहे ह्या गोष्टी. त्यामुळे लवकर त्यांना या केसमधून मुक्त करून देणं हे आमची सर्वांची वकिलांची जबाबदारी राहील आणि आम्ही ते करणार. एकंदरीत सध्या राज्यामध्ये अघोषित आणीबाणी सुरू असल्याचं वक्तव्य नितीन सातपुते यांनी केलेलं आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यासाठी कायदेशीर लढाई देखील लढण्याचं नितीन सातपुते यांना म्हटलेलं आहे. कॅमेरा संतोष मोरे, मुंबई.